नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाईप क्लीनर पासून सुंदर असे चाफ्याचे फूल कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 4 येलो कलरचे पाईप क्लीनर. ठीक आहे. आता हे 4 आपल्याला येलो कलरचे पाईप क्लीनर लागणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक पाईप क्लीनर घ्यायचा, त्याला असा मधोमध दुमडायचा. ठीक आहे. त्याला दुमडल्यानंतर त्याचे 2 असे समान भाग होतात, बरोबर. आणि त्याला मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कटरच्या साहाय्याने त्याला कट करायचं. आता यांना कट केल्यानंतर पुन्हा यांना सुद्धा मधून आपल्याला असे दुमडायचे आहे या पद्धतीने. आता यांना दुमडल्यानंतर काय करायचं, आता हा आपल्याकडे हे 2 झालेले आहेत छोटे. आता ते एकमेकांच्या मध्ये असे घालायचे. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला वरून एक पीळ देऊन घ्यायचा आहे दोघांना असा एकत्र करून, म्हणजे ते निघणार नाही. ठीक आहे. व्यवस्थित पॅक होऊन जातील अशा पद्धतीने एक पीळ द्यायचा. आणि पुन्हा हे जे राहिलेले आहेत ते असे खाली घ्यायचे, पुन्हा असे खाली दुमडून घ्यायचे. म्हणजे आपल्याला सोनचाफा आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला ज्या पाकळ्या करायच्या आहेत त्या पाकळ्यांसाठी आपण 4 पाकळ्या करायच्या आहेत. तर त्यातली ही एक पाकळी आपण कशी बनवायची ते बघतो आहोत. ठीक आहे. हे असं खाली दुमडून घेतलं. मग काय करायचं, हे जे खाली उरलेलं असतं त्याच्यातला थोडासा जो मोठा आहे पार्ट तो घ्यायचा आणि असा गुंडाळून घ्यायचा. गोल गुंडाळायचे, सगळे एकत्र करायचे आणि असे सगळे गोल गुंडाळून घ्यायचं. म्हणजे ते असे छान एकत्र येऊन जातात आणि निघणार नाहीत ते. आणि ही अशा पद्धतीने आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली पाकळी तयार झाली. आणि आता इथे वरती अंगठ्याच्या साहाय्याने थोडासा प्रेस देऊन आपण त्या पाकळीला सोनचाफ्याची जशी पाकळी असते त्याच्यासारखा आपण आकार देऊन घ्यायचा. तर अशी ही आपली पाकळी तयार झाली. आता बाकीच्या 3 सुद्धा आपण पाकळ्या तयार करून घ्या. अजून एकदा मी दाखवते की पाकळी कशी करायची. हे पाईप क्लीनर घ्यायचा, त्याला असा मधून दुमडायचा. दुमडल्यानंतर त्याला मधून सेंटरला कट करायचा. कट केल्यानंतर आपल्याला हे 2 मिळाले छोटे छोटे. ह्या दोघांना सुद्धा आपल्याला मधून दुमडायचं आहे. ठीक आहे. यांना सुद्धा असे दोघांना सुद्धा दुमडून घ्यायचे. आता दुमडून घेतल्यानंतर ते असे एकमेकांच्या याच्यात हा एक पाईप क्लीनर ह्याच्यामध्ये असा घालायचा. आणि ते निघू नये म्हणून आपण इथे वरती असा एक छोटासा पीळ देऊन घ्यायचा. ठीक आहे. पीळ देऊन घेतल्यानंतर हे दोघं सुद्धा पॅक होऊन जातात, म्हणजे ते हलणार नाहीत. आणि पुन्हा हे जे वरती आलेले आहेत त्यांना असे खाली घ्यायचे, असं एकत्र करून घ्यायचं. गॅप दिसत असेल तर तो गॅप असा अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचा. आपल्याला असा गॅप नाही दिसला पाहिजे. ठीक आहे. आणि मग हे जे खाली उरलेलं असतं, जे मोठा भाग दिसतो त्याने असं गोल ट्विस्ट करून सगळे एकत्र करून घ्यायचे. आणि ही अशा पद्धतीने आपली पाकळी तयार होते. बघा, अशा पद्धतीने ही आपली पाकळी तयार झाली. तर आता उरलेल्या 2 सुद्धा मी बनवून घेते. हे असं एकमेकांच्या मध्ये घालायचं, त्यांना ट्विस्ट करायचं, खाली घ्यायचे, एकत्र घेऊन खालच्या याने गोल असं एकत्र करून घ्यायचे. आणि ही अशा पद्धतीने आपली ही पाकळी तयार होते. याला अंगठ्याच्या साहाय्याने थोडंसं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा त्यांना. ही अशी यांना इथे मध्ये कट करायचं. 2 पार्ट झाले. पुन्हा ते असे सेंटरला हे करून घ्यायचे, दुमडायचे. दुमडल्यानंतर दोन्हीही दुमडून घ्यायचे, एकमेकांच्या मध्ये असे घालायचे आणि वरती असं ट्विस्ट करून घ्यायचं. साईडला घेऊन घ्यायचे. साईडला जे आलेले असतात ते असे खाली खेचून घ्यायचे आणि पुन्हा सगळे एकत्र करून हे जे आहे मोठं त्याने असं गोल करून घ्यायचं, सगळे एकत्र करून. ठीक आहे. पीळ मारून घ्यायचा त्यांना
आणि वरती असा पाकळीचा शेप देऊन घ्यायचा आपण. तर अशा पद्धतीने आपल्या 4ही पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला याला गमनी अशा एकमेकांसोबत चिटकून घ्यायच्या आहेत. आता मी इथे ग्लू गननी ह्या 4ही पाकळ्या चिटकून घेणार आहे. इथे मी आता ग्लू गनने इथे गम लावून या 4ही पाकळ्या एकमेकांना अशा चिटकवून घेणार आहे. हे असे व्यवस्थित सगळे एकत्र करून घ्यायचे. हे बघा, तुम्ही तुमच्याकडे जो फॅब्रिक ग्लू असेल त्याने सुद्धा तुम्ही असं चिटकून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आता हे आपण चिटकवलेले आहेत 4ही पाकळ्या. वरती थोडासा अंगठ्याच्या साहाय्याने आपण त्यांना पाकळीचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे केलं. आता जे खाली राहिलेलं आहे तर त्याला काय करायचं, ग्रीन कलरची जी टेप येते त्या टेपने आपण ते असे एकत्र करून घेणार. हे बघा, अशी ग्रीन कलरची टेप घ्यायची, ती अशी इथे खाली फिरवून घ्यायची. सगळं एकत्र करून फिरवताना थोडंसं त्याला खेचून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित अशी बसते, म्हणजे निघणार नाही. ती खालची टेप जी आहे आपण लावतोय ती निघणार नाही. आणि नंतर काढून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर असं आपलं चाफ्याचं फूल तयार झालेलं आहे. हे बघा, सुंदर असं चाफ्याचं फूल आपलं तयार झालेलं आहे. आता जेव्हा तुम्हाला हार बनवायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं, 9 किंवा 11 पद्धतीने असे हे फुलं बनवून घ्यायचे आणि ते सुई दोऱ्याने एकमेकांमध्ये ओवायचे. असे इथून ओवून घ्यायचे, त्याच्यामध्ये छान असे मणी घालायचे. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते बनवून सुंदर असा तुम्ही चाफ्याच्या फुलांचा माळ सुद्धा करू शकता. ठीक आहे, हे बघा किती सुंदर असं आपलं चाफ्याचं फूल तयार झालेलं आहे. आता गुरुपौर्णिमा येते जवळ, तर अशा पद्धतीने जर तुम्ही फुलं बनवून तुमच्या गुरूंना दिली तर नक्कीच ते आनंदाने स्वीकारतील. हे बघा, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.